विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू। महायुतीचे सर्व 8 उमेदवार तसंच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी। सदाभाऊ खोत तसंच महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात 2 जागांसाठी चुरस। आमच्या सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना 10% आरक्षण दिलं। विरोधकांना मात्र हा प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नाही, मुख्यमंत्र्यांची टीका। तिजोरी रिकामी असतानाही लोकानुनयाच्या योजना आणणाऱ्या सरकारनं राज्याला कर्जबाजारी केलं। विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका। 2 वर्षात 1 लाखांपेक्षा अधिक मूल्यांच्या 123 सिंचन प्रकल्पांसह अनेक रखडलेले प्रकल्प महायुती सरकारनं मार्गी लावले। अंतिम आठवडा प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। देशात आणीबाणी लागू झाली तो 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार। केंद्रीय गृह मंत्रालयाचं परिपत्रक जारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर 29,400 कोटींपेक्षा अधिक खर्चांच्या प्रकल्पाचं करणार लोकार्पण आणि उद्घाटन। भारतात सध्या शिक्षणाच्या पुनरुज्जीवनाचा काळ असून नवं शैक्षणिक धोरण त्यासाठी महत्त्वाचं माध्यम। मुंबईतल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। मद्य अबकारी धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर। मात्र सीबीआयच्या कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ। आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रायसिकोवा आणि इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी यांची अंतिम फेरीत धडक।